आरटीओ वाला मागापासून चक्र मारते येतात, मागापासून फुल जोरात पळवतोय गाडी. ते 8 येतात, एका साईडला 4 आणि दुसऱ्या साईडला 4. खतरनाक दिसते का नाही, बेस्ट एकदम. विषय असा की जायचंय वॉशरूमला, गाडी सोडून जाता येत नाहीये. गाडी आहे रोडला, नो पार्किंग मध्ये. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि उठलेलो आहे मी. तर आज आपला या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये आपला तिसरा दिवस आहे. नाही पहिला अर्धा दिवस गेला, मग नंतर एक पूर्ण दिवस गेला, परत एक पूर्ण दिवस गेला आणि आजचा तिसरा दिवस चालू आहे. तर एवढा दिवस झाला, पहिल्यांदा आपण एवढा वेळ थांबलेलो आहोत, नाही तर याच्या आधी कधी एवढा वेळ थांबलो नव्हतो. तर ब्लॉगची सुरुवात करतो मित्रांनो. येवलेचे आहे, हे सगळ्यात उशिरा बंद होते आणि सगळ्यात लवकर चालू होते. ही एकच हॉटेल आहे इथं. हवा वगैरे काय तुम्हाला काय भेटणार नाही आता मुंबईमध्ये. तर बाहेर पडल्यानंतरच सगळ्या गोष्टी होतील. तर चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची, बघूयाच काय काय घडतं. मंडळी मस्त असं फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे आणि तोंड वगैरे धुतले आता. आणि चला जाऊया चहा घेऊया. चहा घेण्या अगोदर समोर बघा नजारा कसा आहे, चंद्र. मस्त क्वालिटी मित्रांनो चहाची, भारी आहे, फ्रेश फ्रेश. चला आता सगळ्यात पहिल्यांदा जरासं आपलं काम उरकून घेतो, तोपर्यंत उजडल वगैरे. पुन्हा गाडीचं पण काम करायचंय मला. जे गाडीचे बुश वगैरे आहेत पाट्याचे ते सगळे बदलायचे. ओव्हरलोडला गाडी चालत होती तेव्हा ते बदललेले होते, म्हणजे सर्व्हिसिंगच्या वेळेस. आता ते बदलून घ्यायचे, कारण की काय मला माहिती ओव्हरलोडला ते पूर्ण खराब झालेले आहेत. ते जर नाही बदलले तर गाडी कचकच कचकच आवाज करेल, नाही दुसरा काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा अजून. तर आता पहिलं पाटेवाले वगैरे सगळेच माहिती की इथं पाटेवाले, साऊंड सिस्टीम वाले, सीट वाले, सगळी कामं होती त्या ठिकाणी. तुम्हाला दाखवलं असेल काल, थोडंसं शॉर्ट मध्ये दाखवलं. पण अख्खं मार्केट ते ह्याच आहे, एपीएमसी मार्केटच्या जवळच आहे. हा एरिया कोणता आहे? पाटे कसे लावतात, पाटे वाढवतात गाडीचे. तर आपण जिथं गाडी लावलेली आहे तिथं एकदम मस्त सावली, तर त्या ठिकाणीच ते येऊन काम करतात. आपल्याला काय दुसरं काम करायचं नाही, फक्त आपल्याला पुश वगैरे बदलायचे. तर येतो म्हणलेले, करून देतो म्हणलेले. आज तेवढं काम करून घेऊयात, कारण की जी आपली ऑर्डर आहे, एक ऑर्डर कन्फर्म झालेली आहे आपली, आजच होती पण उद्यावरती गेलेलं आहे माल आणि मस्त अशी ट्रिप होणार आहे. त्याच्यामुळे म्हणलं अगोदरच आपलं जे काय गाडीचं काम आहे ते करून घ्यावं. समोरचे बुश मारून घेतोय आपण, नायलॉनचे मारतोय. आपल्या पहिले जे कंपनीचे असतात ते रबरचे असतात, पण आपण आता नायलॉनचे मारतोय. एका साईडला 4 आणि दुसऱ्या साईडला 4. या मंडळी जेवायला पुन्हा भाजी चपाती. मस्तपैकी आंघोळीला जाऊन आले. आता संध्याकाळी आंघोळ वगैरे केलेली. तुम्हाला एक गाडी दाखवायची होती, जी आहे कर्नाटकची गाडी. बघा ना तुम्ही, काय मॉडिफाय केलेली. असं कोण गाडी बनवतं का? केरळ आणि कर्नाटक मध्ये ना तुम्हाला अशा गाड्या जास्त पाहायला भेटतील. बघा ना काय रॅपिंग वगैरे, कलर वगैरे बघा ना कसं केलेलं आहे गाडीचा. खतरनाक दिसते का नाही, बेस्ट एकदम. KA01 अशोक लेलँडची आहे आणि रॅपिंग बघा कशी केली जबरदस्त. माझी लई इच्छा आहे बरं का आपल्या गाडीला असं करायची वगैरे, पण आत्ता नाही करू. एक दिवस आपल्या गाडीचा भाडं आपलं कन्फर्म झालेलं आहे. आणखीन 2 भाडी चाललेले, जर झाली तर आणखीन तुम्हाला लॉंग राईड बघायला भेटेल. आजचा सुद्धा दिवस गेलेलाच आहे. बँगलोरचं होतं बरं का, पण ॲक्च्युली हे पहिलं कन्फर्म केलं होतं, त्याच्यामुळं बँगलोरचं नाही घेता आलं. बाकी हे दुसरे जे आहेत ते जवळजवळ 1400-1600 किलोमीटरच्या रेंजमध्ये. तुम्हाला समजलं असेल. सकाळी घेतला होता त्याच ठिकाणी चहा घेतलेला आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बरं का चहाची. मंडळी सकाळी आपण बुश बदलले होते आणि आता आपण ऑइल टॉपअप करतोय आणि कुलन टॉपअप करतोय. बाकी तिकडून ट्रिपवरून आल्यानंतर मग आपण सगळं बदलणार आहोत. मंडळी आरटीओ वाला मागापासून चक्र मारते येतात, मागापासून फुल जोरात पळवतोय गाडी. या मंडळी जेवायला आता दुसऱ्या ठिकाणी जेवतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. तर फायनली आज आपण निघतोय मुंबईमधून, वाशीममधून. आपल्याला बुकिंग कन्फर्म झालं, म्हणजे कालच कन्फर्म झालं होतं, पण कालच डिलिव्हरी म्हणजे कालच लोडिंग करायची होती, पण कालचं कॅन्सल झालं. ते आजवरती ढकललं गेलं. आज आहे शुक्रवार. तर आता आपण जाणार आहोत लोडिंगला. लोडिंग पर्यंत माणूस तो असणार आहे आपल्या बरोबर. आता टाइम जो झाल्याबरोबर वाजले 10. मस्त अशी पूजा वगैरे केलेली. बाकी चला आता लोकेशन पाठवलेले. तो माणूस सानपाड्याला येणार आहे. सानपाड्यावरून त्याला पिकअप करायचं आणि 2 ठिकाणी आपल्याला लोडिंग आहे. एक आहे कुलाबाला आणि एक आहे अंधेरीला. 2 ठिकाणी लोडिंग केल्यानंतर जो प्रवास असणार आहे तो असणार आहे 1700 किलोमीटरचा. आणखीन एक नवीन सिरीज घेऊन आले तुमच्यासाठी. मस्त अशी सिरीज होणार आहे. तर चला शेवटपर्यंत सिरीज नक्की एन्जॉय करा. चला आता निघूयात. त्याला लोकेशन पाठवलेले, तो सांगेल आपल्याला की कसं कसं यायचं काय.
आपण बरोबर या ठिकाणी होतो हॉटेल विसावापाशी, विसावा वगैरे शालीमार. तर 2 दिवसानंतर जवळजवळ 4 दिवसानंतर आपण निघतोय मुंबईमध्ये. तर फायनली मुंबई सोडतोय आपण इथून जायचं आपल्याला सांडपाडा रेल्वे स्टेशनला, ब्रिज खाली जायचं आहे. मंडळी या ठिकाणी लोडिंग आहे, आपल्याला गव्हर्नमेंटचं मटेरियल आहे. मटेरियल भरायला आपण कोलेव्याला आहोत. आणि या ठिकाणी पार्किंगचा जरा आहे बरं का प्रॉब्लेम. पार्क थोडा वेळ लागणार आहे अजून. मंडळी अशा ठिकाणी आपण आलेलो आहे की या ठिकाणी गाडीला पार्किंगला जागा नाही आहे. पाहू शकता SBI बिल्डिंग आहे इथं. म्हणजे RBI मध्ये जायचं आपल्याला. गाडीला अजिबात जागा नाही आहे. आणि तिकडं आतमध्ये काय गाडी घेत नाही आहेत लगेच. आता ते साहेबांची सही झाल्याशिवाय गाडी काय लोड होणार नाही आहे. मग त्या आतमध्ये आहे मस्त पार्किंग, पण गाडी पूर्ण हे झाल्याशिवाय आतमध्ये घेत नाही आहेत. डायरेक्ट गाडी जाणार आणि भरणार, बाकी तिथं थांबू शकत नाही असा विषय. तर थांबलं आता इथं रोडच्या बाजूला आतमध्ये गार्डन वगैरे आहे इकडे. या ठिकाणी विषय असा की जायचं आहे वॉशरूमला, गाडी सोडून जाता येत नाही आहे. गाडी आहे रोडला, नो पार्किंगमध्ये. मुंबईमध्ये हाच प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. मंडळी शेवटी या ठिकाणी आपण पार्किंगला गाडी लावली होती, कारण की काय करता पर्यायच नव्हता. खूप जोराची लागली होती आणि म्हणलं राहू द्या, आपलं गेले पार्किंगला पैसे तरी चालेल, पण अडवून नको ठेवायला. त्या ठिकाणी लावली, या ठिकाणी रिसिप्ट लावली बघा पार्किंगची. किती पैसे बघू, 4,2 रिसिप्ट. पहिलं तर म्हणला गाडी टेम्पो लागत नाही, म्हणला काय गाडी नाही का टेम्पो, कार लागते फक्त मला. चल म्हणलं टाइम आहे तोपर्यंत तुम्हाला गार्डन फिरवतो. हे बघा हे गार्डन आहे. आणि या ठिकाणी म्हणजे बरेच मोठ्या मोठ्या बँका आहेत, जसं RBI झालं, SBI झालं, पुन्हा टाटाची बघा हे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स. आणि या ठिकाणी बघा कोणतं गार्डन, नाव नाही आठवते मला गार्डनचं काय आहे ते. बरेचसं पब्लिक या ठिकाणी बसते, बरंचसं पब्लिक. कारण बऱ्याच ठिकाणी बरेच पिक्चरमध्ये तुम्ही तो सीन पाहिला असेल, तो दाखवतो तुम्हाला. हा सीन तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये पाहिला असेल, जे कोर्ट असतं आणि कोर्टामधनं नाही का बाहेर येतात वगैरे वकील वगैरे, तो हा सीन आहे इथं या ठिकाणी असतो. अशी मंडळी डबल डेकर, मुंबईची नवीन बेस्ट. काय माहित नाही, माळा तेवढा वर उंच होता ना, सरळ उभा नव्हता राहता. निघालोय भरून आणि भयानक ट्रॅफिक आहे. म्हणजे जसं निघालोय ना तसं भयानक ट्रॅफिक आहे, भयानक. म्हणजे काय बोलू शकत नाही आपण. बरोबर कशी लोक राहतात इकडे काय माहिती. आता जस्ट आपल्याला पुढं ठाणे लागल, पहिलं ठाणे क्रॉस करूया. समृद्धीच्या अलीकडे थांबणार आहोत आपण, मग नंतर सकाळी समृद्धी क्रॉस करायला. उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, त्याच्यामुळं उद्याचा ब्लॉग नक्की बघा. तर आता बघूया, पहिलं भूक तर लागलेली, पण धाबा वगैरे बघूया कुठं भेटतं आपल्याला. जेवण करून घेऊयात. आणि इथं भरपूर सारे ढाबे आहेत बरं का. पुस्तन ढाबा, शामियाना ढाबा. आपले निलेश दादांनी सांगितलं पुढं भारत पेट्रोल पंप आहे, त्याच्या तिथं पण आहे ढाबा वगैरे. बघूया कुठं चांगला ढाबा भेटतो, त्या ठिकाणी आपण जेवायला थांबूयात. भरपूर सारे ढाबे त्या रोडला. आपलं काय ढाबे बनवलेत राव, तसलं ढाबा. तर या मंडळी जेवायला मस्त अशी शेवभाजी घेतलेली, रोटी घेतलेली, मसाला पापड आणि सॅलड पण आहे. तर मस्त असं जेवण करू. आणि चटणी पण आहे बरं, काही कशाची काय समजा नाही, पण तांबड्याची चटणी वाटते. सगळं जेवतो. दिवसभर काय जेवण नाही झालं, त्यांच्या नादात माल भरायला जास्त वेळ गेला. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे काय भरलं आहे ते वेगळं कारण आहे. फक्त सील दाखवलं मी तुम्हाला. चला जेवतो, या जेवायला. मंडळी जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि तुम्हाला मी माल तर नाही दाखवू शकत, पण आपल्या गाडीचं जे सील आहे, सील लावलेलं आहे आपल्या गाडीला, हे पाहू शकता. आणि मंडळी आपण याच ठिकाणी थांबणार आहोत, याच ठिकाणी आराम करणार आहोत. कारण की इथून पुढं फक्त 7 ते 8 किंवा 9 किलोमीटरच्या अंतरावरती समृद्धी महामार्ग सुरू होतोय. त्याच्यामुळं जो काय आराम आहे रात्रीचा तो याच ठिकाणी करणार आहोत. आणि आपल्याला एक गेस्ट भेटणार आहेत, जे तुम्ही त्यांना ओळखतच असताल, आपले निलेश भाऊ. ते येणार तिकडे, ते चालले दिल्लीला आणि आपण चाललोय. आत्ताच नाही सांगणार मी तुम्हाला, पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल की कुठं चाललोय मी. तर बस एवढंच सांगायचं होतं. तर ते त्यांना येऊ द्या, भेटूयात आपण. तोपर्यंत माझं एडिटिंगचं काम करून घेतो, म्हणजे आल्यावरती त्यांना भेट होईल आपली. आणि ते जाणार त्या थांबणारेत माहीत नाही, पण पाहू शकता की रात्रीच्या वेळेला किती वाहतूक असते ह्या रस्त्यावरती. फुल बिझी रस्ता असतो. आणि हा जो रस्ता आहे पूर्ण डायरेक्ट सुरत, अहमदाबाद पर्यंत तुम्हाला एंड पर्यंत सगळ्या हेवी गाड्या पाहायला भेटतील. स्लीपर बसेस तर फुल नाथ खुळा जबरदस्त असे, म्हणजे रेसच लागलेली असते सगळ्यांची. तर असा विषय असतो. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आणि ह्याच्यानंतरचा ब्लॉग खूप जबरदस्त असणार आहे, त्याच्यामुळं सिरीज तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर चला
आजच्यासाठी एवढंच. मला माहिती छोटा ब्लॉग झालाय, पण ह्याच्या पुढचे ब्लॉग मस्त असणार आहेत. चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. मंडळी कोण आलंय बघा. आपले निलेश भाऊ नाद्याबाद.